सविस्तरपणे ही बातमी आपण पुन्हाही पाहणार आहोत, पण दिल्लीतनं एक अतिशय मोठी बातमी येते। लाल किल्ल्याजवळ स्फोट झाल्याची माहिती मिळते। लाल किल्ला मेट्रो स्टेशन आहे आणि त्याच ठिकाणी हा स्फोट झाल्याची माहिती सध्याची आहे। एका गाडीमध्ये हा स्फोट झालाय आणि या स्फोटानंतर परिसरातल्या 3 गाड्यांना आग लागल्याची माहिती मिळते। सगळ्यात मोठी बातमी दिल्लीत लाल किल्ल्याजवळ स्फोटाची घटना घडलेली आहे। लाल किल्ला मेट्रो स्टेशन आहे, त्याच्या गेट जवळ एक गाडी उभी होती आणि त्या कारमध्ये हा स्फोट झाल्याचं कळतंय। स्फोटानंतर परिसरातल्या 3 गाड्यांना आग लागलेली आहे। घटनास्थळी पोलीस अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचलेल्या आहेत। गाडीमध्ये स्फोट नेमका कसा झाला, कोणी जखमी झालेला आहे का, ही गाडी इथे आणून पार्क कोणी केलेली होती, ती गाडी नेमकी कुणाची होती, याबद्दलची माहिती थोड्याच वेळात समोर येईल। पण दिल्लीतली सगळ्यात मोठी बातमी, लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट जवळ एक गाडी होती, त्या गाडी स्फोट झालाय। सोमेश कोलगे आपल्याला अधिक माहिती देतील। सोमेश, नेमकं घडलंय काय? लाल किल्ला हा गर्दीचा परिसर आहे आणि या परिसरामध्ये एका गाडीमध्ये स्फोट झाला असा फोन हा फायर ब्रिगेडला आलेला आहे दिल्लीच्या, आणि फायर ब्रिगेडच्या गाड्या या त्यानुसार तिथे प्रत्यक्ष घटनास्थळी आग नियंत्रणात आणण्यासाठी म्हणून रवाना झालेल्या आहेत। त्या कारमध्ये स्फोट झाल्यामुळे आजूबाजूला उभ्या असलेल्या ज्या 2-3 गाड्या होत्या त्यांनाही आग लागली आणि त्याचा परिणाम म्हणून पुढे या बाबत एक भीतीचं वातावरण संबंधित परिसरामध्ये निर्माण झालं। परंतु जी माहिती मिळते त्या माहितीनुसार या आग लागण्यामागचं कारण काय होतं ते अजून स्पष्ट झालेलं नाहीये। एका गाडीमध्ये हा स्फोट झाला आणि यामध्ये कोणी अडकलेला आहे का, गाडी जागेवरच उभी होती का, पार्किंगमध्ये होती का, याबाबतही अजून अस्पष्टता आहे। परंतु तो संपूर्ण परिसर हा प्रचंड गर्दीचा असल्यामुळे आणि तिथे खूप मोठ्या प्रमाणावर गाड्यांची गर्दी नेहमी असते आणि त्यासोबतच काही दिवसभरात झालेल्या इतर पोलीस यंत्रणांकडून झालेल्या अटक आणि घडामोडींमुळे थोडंसं संशयाचं आणि भीतीचं वातावरण आहे। पण तरी सुद्धा अग्निशमन दलाने आवाहन केलं की याविषयीची अधिकृत माहिती नेमकेपणाने आग कशामुळे लागली, त्याचं कारण काय ही दिली जाईल आणि त्याविषयीचा तपास केला जाईल। सध्या आगीवर नियंत्रण मिळवलं जातं। सोमेश, लाल किल्ल्याचा हा जो सगळा परिसर आहे, तू म्हणालास की तो वर्दळीचा परिसर आहे, सोबतच तो संवेदनशील परिसर सुद्धा आहे। सुरक्षा व्यवस्था नेमकी कशी असते या सगळ्या परिसरात? लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या जवळ संपूर्ण मेट्रोला दिल्लीमध्ये सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्सेसचे जवान स्वतः त्याचं कायम तिथे संरक्षण देत असतात। त्यासोबतच लाल किल्ला परिसरामध्ये नेहमीच पोलिसांकडून गस्त घातली जाते। लाल किल्ल्याचं स्वतंत्र पोलीस स्टेशन आहे, त्यामुळे या सगळ्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार होणं हे तितकं सहज शक्य नाहीये। कदाचित शक्यता आहे की ही आग कुठल्या तरी कारमधील टेक्निकल फॉल्टमुळे सुद्धा लागलेली असू शकते आणि त्याचा स्फोट झालेला असू शकतो किंवा सीएनजी गाडीचा हा स्फोट असू शकतो आणि त्याचा परिणाम म्हणून आजूबाजूच्या 2-3 गाड्यांना आग लागलेली असू शकते। कारण ज्या पद्धतीने लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट नंबर 1 जवळ हा प्रकार घडलाय, त्यामुळे निश्चितच तिथे कायम वर्दळ असते आणि त्यासोबतच लाल किल्ला जो प्रत्यक्ष आहे तिथपासून हे साधारणपणे 800 ते 900 मीटर अंतरावरती मेट्रो स्टेशन आहे आणि तिथे हा प्रकार घडलेला आहे। त्यामुळे आता नेमकं आगीचं कारण हे तपास यंत्रणा शोधतील, फायर ब्रिगेड शोधेल आणि त्यानंतरच या आगीमागे दुसरं काही कारण होतं का, वेगळं काही कारण होतं का, हे याविषयीचा अंदाज बांधणं योग्य राहील। परंतु सध्या तरी ही आग सर्वसाधारणपणे लागली आणि तसाच फोन हा इथल्या अग्निशमन दलाला आलाय की एका कारमध्ये स्फोट झाला आणि त्याचा परिणाम म्हणून आजूबाजूच्या 2-3 गाड्यांना आग लागली आणि ती विझवण्यासाठी तात्काळ तिथे अग्निशमन दलाच्या गाड्याही पोहोचलेल्या आहेत। सोमेश, तू मगाशी उल्लेख केलास की आगीकडे थोडंसं संशयानं पाहिलं जाण्याचं कारण म्हणजे 1-2 दिवसात पोलिसांनी केलेल्या कारवाया। सो या कारवाईंची कशी पार्श्वभूमी आहे आजच्या स्फोटाच्या किंवा आगीच्या घटनेला? या सगळ्यामध्ये काही केसेस अशा झालेल्या आहेत की ज्या तमिळनाडूमध्ये झाली होती किंवा इतर ठिकाणी की जिथे गाडीचा वापर केला गेला होता दहशतवाद्यांकडून एखादा स्फोट घडवण्यासाठी, पण त्यानंतर तशाच स्वरूपाचा हा प्रकार असावा असं वाटण्याचं कारण नाही। त्याचं आणखीन एक दुसरं कारण असं आहे की अगदी 6:55 ते 6:56च्या दरम्यान हा फोन अग्निशमन दलाला आला होता अशी एक अधिकची माहिती मिळते आणि टाईप ऑफ काही प्रकारचा एक ब्लास्ट झाला कारमध्ये आणि त्यामुळे गाड्यांना आजूबाजूच्या आग लागली। 7 अग्निशमन दलाच्या गाड्या देखील तातडीने घटनास्थळी पोहोचल्या आणि त्यांच्याकडून आगीवर काबू मिळवण्याचं, नियंत्रण मिळवण्याचे
प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे या सगळ्याच्या दृष्टीने या कारमध्ये आग स्फोट जाणीवपूर्वक घडवण्यात आला होता का किंवा तसा काही त्यामागे कट होता का, हा एक तपासाचा दृष्टिकोन असू शकतो. परंतु सध्यापर्यंत जी माहिती मिळते त्यानुसार की आत्ता तरी जे अग्निशमन दलाचं म्हणणं आहे त्यानुसार अगदी 18:56 ते 18:55 म्हणजे 20 मिनिटापूर्वीच याविषयीचा फोन कॉल आलेला आहे आणि तातडीने आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि अद्यापपर्यंत तरी तिथे मोठ्या प्रमाणावर कुठल्या प्रकारची वित्तहानी किंवा जीवितहानी झालेली असल्याची माहिती अजूनपर्यंत समोर आलेली नाहीये. त्यामुळे कदाचित हा टेक्निकल फॉल्टमुळे घडलेला देखील असू शकतो. अग्निशमन दलाकडून आवाहन करण्यात आले की लोकांनी शांतता ठेवून कुठल्याही प्रकारच्या अफवेवर विश्वास न ठेवता याबाबत होत असलेल्या सर्व तपासापर्यंत आणि त्याच्या येणाऱ्या निष्कर्षापर्यंत थांबलं पाहिजे. हा सगळा परिसर या स्फोटाच्या किंवा आगीच्या घटनेनंतर रिकामा करण्यात आलेला आहे का? सूचना काही विशिष्ट दिल्या जात आहेत का? ही आग ज्या परिसरामध्ये लागली आहे त्या परिसरामध्ये तसं लगेच तात्काळ तिथून तो परिसर रिकामा करणं शक्य नाहीये. त्याचं कारण असं आहे की हा प्रचंड गर्दीचा आणि ज्याला पुराणी दिल्ली म्हणून ओळखलं जातं. अनेक चित्रपटांमध्ये वगैरे अनेकांनी पाहिलं असेल की ज्या पद्धतीच्या छोट्या छोट्या गल्ल्या आणि प्रचंड मोठ्या प्रमाणावर असलेली वर्दळ दाटीवाटीची वस्ती, दुकानं, हॉटेल अशा स्वरूपाचा हा परिसर आहे. त्यामुळे तिथून तातडीने सगळ्याच्या सर्व लोकांना तिथून बाजूला करणं हे लगेच शक्य होणार नाही. परंतु आता जोपर्यंत आगीवरती काबू मिळवला जात नाही तोपर्यंत संबंधित परिसरातून लोकांना बाजूला हटवलं जाईल. मेट्रोचा जो गेट नंबर 1 आहे तो नंबर 1 हा बंदही केला जाईल कदाचित प्रवाशांसाठी आणि इतर मेट्रो स्टेशनच्या गेटमधून त्यांना ये जा करायला सांगितली जाईल. आणि सध्या या पहिल्यांदा आगीवर नियंत्रण मिळवून त्यानंतर मग आग लागण्याचं कारण काय याविषयीचा तपास हा निश्चितच फायर ब्रिगेडकडून केला जाईल प्राथमिकपणे आणि नंतर मग पोलीस यंत्रणा देखील ज्या प्रोटोकॉल प्रमाणे आगीचा तपास करतात तर पोलीस यंत्रणा तपास करतील आणि त्यानंतर मग याविषयीचे निष्कर्ष नेमकेपणाने सांगितले जातील की खरोखर यामध्ये काही वेगळा अँगल आहे की ही आग सर्वसाधारण एखाद्या टेक्निकल फॉल्टमुळे किंवा सीएनजीचे गाड्यांचे जसे स्फोट होतात त्याचा प्रकार म्हणून आग लागली होती का. मी थोडंसं थांबवतेय. माजी लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे सर सध्या आपल्या सोबत आहेत. सतीश सर, आत्ताच एक मोठी बातमी मिळाली आहे. लाल किल्ला परिसरात म्हणजे जिथे लाल किल्ल्याचं मेट्रो स्टेशन आहे त्याच्या बाजूला एक गाडी पार्क केलेली